आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा सांगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांना मी स्वागत करीत आहे. या महिन्याचा प्रतिज्ञा काय आहे, देवाचं वचन काय आहे? मी तुला चालवणारा परमेश्वर आहे, रात्र दिवस रे आणि तुला चालवणं लावणारा परमेश्वर आहे. आजचं वचन पाहूया. यशाया 58 त्याच्या 11 मध्ये, आयसे 50:11 मध्ये परमेश्वर तुझ्या सततच्या मार्गदर्शन होईल. तो अवर्षण समय तुझ्या जीवात तृप्त करेल, तुझ्या हाडांना मजबूत करेल. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे असेल. बघा, सतत म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे दर दिवस म्हणजे प्रत्येक वेळी संपूर्ण दिवस परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करणारा परमेश्वर आहे. तुझ्या मार्गदर्शन मी करेल. दिवसभर परमेश्वर आम्हाला चालवलं तर आमचं जीवन कसं होईल की संकट समयी अवर्षण म्हणजे पाऊस पडत नाही, त्यावेळी खेती सुकून जातो, पण त्यावेळी सुद्धा तुझ्या जीवाला मी तृप्त करेल. एक युसुफ नावाचा गृहस्थ, तो मिस्र देशामध्ये होता म्हणून त्याच्या वडील, त्याच्या भाऊ बहिणी सगळे आले, त्या सगळ्यांना त्यांनी पालनपोषण केले. तर तुम्हाला तुमच्या जीवाला देवबाप तृप्त करणार, तुमच्या हाडाला मजबूत करणार, म्हणजे तुम्हाला चांगला आरोग्य प्रवेश देणार. आणि भरपूर पाणी दिलेल्या एक मळ्याप्रमाणे, म्हणजे एक बागेमध्ये पाणी बरोबर येत असलं, त्या बागेचे सर्व फुले असू दे आणि झाड असू दे, चांगलं पिकणार, चांगलं फळ देणार ना. तसं या दिवशी देवबाप म्हणतो, मी तुम्हाला मार्गदर्शन करताना तुम्ही भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे आणणार आणि तुमच्या पाणी कधी न आटणारा, कधी न सुकणारा असं झऱ्याप्रमाणे होईल. म्हणजे तुमच्या आशीर्वाद कधी कमी पडणार नाही. जसं झऱ्यामध्ये पाणी उगत राहतो तर देवाचं असं उगत राहणार. ते तुम्हाला आशीर्वाद करण्याचा प्रार्थना करूया. फक्त देवबापा धन्यवाद प्रभूराजा, तो आम्हाला सतत मार्गदर्शन करणारा परमेश्वर आहे. आणि या संपूर्ण दिवस तुझ्या लेकरांना, बाळांना प्रभू तू चालव प्रभू, मार्गदर्शन कर प्रभू. त्यांच्या सर्व गोष्टीमध्ये, त्यांच्या अन्न असू दे, त्यांच्या आवडीचं असू दे, सर्व गोष्टी तृप्त कर प्रभू राजा. आणि खरोखर त्यांच्या हाडांना मजबूत कर. जे काही कमीपणा आहे, अशक्तपणा आहे, सगळं येशूच्या नावाने दूर होऊ दे प्रभू. तो आम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर, प्रत्येकांना आरोग्य दे प्रभू. आणि त्यांच्या जीवन असं एकदम भरपूर असू दे, हिरवळ असू दे, ते कधी न सुकायला पाहिजे असं बाग असू दे प्रभू. आणि त्याच्या आशीर्वादाचा कमी व्हायचा नाही. झऱ्यासारखं पाणी जसं झऱ्यामध्ये उगत राहतो तसं पाणी उघडत राहू दे. देवाचा आशीर्वाद उघडत राहू दे प्रभू. संपूर्ण शांती, समाधान त्यांना दे प्रभू राजा. जगामध्ये येऊन प्रत्येक माणसाला तारण देणार येशूच्या नावाने त्यांना तारण भेटू दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी विसरू नका. पुन्हा आपण पाहूया. आमेन.